हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हॅलो ध्यान उभे विठेवरी नराते ध्यान उभे विठेवरी नरते ध्यान उभे विठेवरी नराते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणी हार गळा कास पितांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर हार गळा कास पितांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिरा आवडे निरंतर हे जिजान आवडे निरंतर हे जिजान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडळे तळपती श्रवणी हॅलो मने विराजित अंटिकासु बगळे विराजिता अंटिकासु बगळे विराजिता तुळसी हार गळा कास पितांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर हार गळा कास पितांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिरा आवडे निरंतर हे जिजान आवडे निरंतर हे जिजान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडे पाहिना श्रीमुख आवडे विना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जिरा विठोबार कुमाई गोपार कुमाई 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 विठोबार कुमाई
सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ सुकृताची जोडी म्हणा विठ्ठल यावे, सर्व सुखाचे आगर बापर महादेवी याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या आगे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे
पोट भरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे नका धरू पोटे तेने नका धरू आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी तुपार कुमारी तुपार कुमारी तुपार कुमार हॅलो हॅलो यारे लागे याल तारी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तारी यारे लागे याल तारी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी 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 हे पुरे म्हणाल पुरे हा 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 पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी तोवरी तोवरी
हे माऊली पुरे म्हणाल तोवरी पुरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आदि देव कोण भरी आदि विठ्ठल पुंडलिक वरदान हरी विठ्ठल विधान देव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर उमापती महादेव गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज जगद्गुरुकार महाराज की जय सद्गुरु रिद्धेनाथ महाराज महाराज की सद्गुरु भूतनाथ महाराज महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की जय भारत माता की जय नेहमी नका भाऊ पोटे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तू हरी विठ्ठल प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया
विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलत असताना साराभात हे श्री क्षेत्र सारंगपुरी तालुका शहापूर जिल्हा ठाणे आपल्या गावात महाराजांचे खूप आशीर्वाद आदरणीय परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू गुरुनाथजी महाराज अचूक अशा प्रयत्नांनी परिसरातील उत्तम गावातील सहकारी संपन्न होते माझे सहकारी ते काय झाले आजही भजन हे जरी इतकं काय लोक पहिली तर होते म्हणजे नंतर चला नाराज होऊ नका कोण महाराज पंडित महाराज नाराज होऊ नका हां फक्त एवढंच लक्षात ठेवा की लोक आपल्या कीर्तनाला चालीला जर टाळत असतील तर आपण चाल बदलावी नाही आपली चाल काहीतरी चुकते तिलाही बोललं ना काय चुकतंय आपण कदाचित लोकाला गाणं आवडत असेल पण कधी तुम्ही 40-40 मिनिटं जर चालत म्हणतात लोकांना कीर्तन काय द्यायचं कीर्तन काय द्यायचं जे काय वाजवा म्हणलो नाही ते उत्स्फूर्तीने वाजवा आता ठीक आहे आपल्याकडे आहे जेमतेम तुमचं ठीक आहे पण आता आम्ही दररोज एका जिल्ह्यात मला रात्री संध्याकाळी 18 वर्ष मोठं वाजवलं वचन मोठ्या व्यक्तीने ताकदीने वाजवलं ठीक आहे आमचा काळ होता की आमचं ते पुण्य म्हणा की पाप म्हणा त्या काळात आम्हाला सिस्टीम नव्हती नाही केलं कीर्तनकारात होतं आम्हाला कुठून आहे पण आता सगळं परफेक्ट आहे सगळी झाली कुठे काय घटना काळांतून भोग बनवता आपल्या लहानपणी आता लँडलाईनचे फोन नव्हते आता परत अँड्रॉइडचे मोबाईल होत तर आहे आपले कपडे घालायला भेटून आता परत ब्रँडेड कपडे घालतात त्यामुळे काही घटना नाही त्याच्या घटनेने घडत असतं हां आपल्या काळात सकस आहार करायला भेटला आता तो त्यांना खायला भेटत नाही आपल्याला खूप चांगल्या विद्वान बुद्धिवान ज्ञानी आणि साधना करणाऱ्या लोकांची पूर्ण ऐकल्या भेटते कदाचित त्याच्या घटनेची खूप दूर असावी आपल्याला वैयक्तिक भावी कोणाबद्दलची टीका नाही कोणाबद्दलची टिप्पण नाही कोणाची निंदा नाही ही सामुदायिक चर्चा आहे संवाद नेहमीच आत्मपरीक्षण करत जावं प्रचाराच्या दृष्टीनं 700 वर्षाच्या परंपरेमध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो नाही 40 वर्षाची जन्मराजी पंत जगभराच्या कानात होतात करत जावं कधी आपण आत्मपरीक्षण करत जावं आपण कुठे कमी पडतो जसं एखाद्या झालं आपली बैठक घेतात की आपलं कोणत्या मतदारसंघात काय काय आपण आपलं केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचू शकतो नाही विरोधाकडे त्यापेक्षा जास्त धाव घेतली याचं जसं ऑब्झर्वेशन असतं ना तसं आपणही याचा प्रयत्न करत आहोत की एवढ्या वर्षाच्या परंपरेमध्ये आपण कुठे कमी करतो आपल्या समर्पणाचं काही घटना असते अशा सर्व घटनेचा विचार करून सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवा
ब्रह्मदेवाचा तुम्हाला अभिप्राय झाला
तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे हो याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे माझ्या मागे मागे
हातोडी तो मल्हारी माझ्या ज्ञानोबाला, हातोडी तो मल्हारी मुक्कामेव माझ्या बळी, वाल्मिकी आडवेला माझ्या ज्ञानोबाला, माझ्या ज्ञानोबाला ज्ञानवाणी.
हळूहळू चाला 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 हे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला कोणी कोणाशी न कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभारी आजी देतो पोटभारी आजी देतो पोटभारी आजी देतो पोटभारी आजी देतो पोटभर आजी देतो पोटभारी आजी देतो पोटभर आजी देतो पोटभारी पुरे मनाला तोवारी कोणी कोणाची न बोला वृद्धपणे पर्वतले चित्तामध्ये मागुता जन्मधरी म्हणून तुकोडाचं वचन आहे सर्वांनी हळूहळू चाला. याचा अर्थ परमार्थात घाई करायची, पटकन मान मिळवायच्या नदी लागायचं नाही, पटपट आपल्याला मिळावं अशी मार्ग मागायला नाही, काम करत राहायचं. तातडी प्राप्त काळ घडे आड्यावे चालतच नाही. इथं थोडंसं मोकळं बोलतो. लहान मुलांना अभ्यास पूर्ण कीर्तन करत जावं असत ना बालकीर्तनकार, आणि त्यांना एक सांगत जावं त्याच्या वडिलांनी जे कोणी शिकवतात त्यांनी, बाकी त्याला सांगितलं राग येत असतो. त्याच्या घरच्यांना सांगत जावं की कीर्तन कर आणि सर्वांना हात जोड, तुमची अशीच कृपा माझ्यावर राहू द्या, कोणाचं पाय पडून घेऊ नको, कारण तू त्या आणखी ते मोठा झाला नाहीस. कारण पाय पडून घेण्याची सवय लागली की मग तू दुसऱ्याच्या पाय पडत नसतो. पाय पडून घेण्याची सवय लागली मग दुसऱ्याच्या पाय पडत नसतो, मग त्याचा अहंकार वाढत असतो. कारण नसताना त्याला असं वाटतं मी पूज्यतेच्या वियुक्तीचं तयार झालो की काय. कौतुक वेगळं आणि पूज्यता वेगळी. कोणाच्याही चरणाला स्पर्श करावा एवढं सामान्य आहे का? म्हणून तर कधीही कोणाच्या पाय पडायचं ना लक्षात ठेवा. तुम्हाला पण सांगून ठेवतो, पाय पडणं सर्वात वाईट असतं, कारण डोकंही श्रेष्ठ असतं आणि पाय कनिष्ठ असतात. त्यामुळे श्रेष्ठ डोकं कधी कनिष्ठ पायावरती ठेवायचं नाही. मग तुम्ही म्हणा आमचं वाटोळं झालं ते तुमच्याच पायामुळं. सगळं म्हणा, पण मला बोलू द्या पुढचं ऐका. पाय पडायचा असा माझ्या म्हणायचा अर्थ नाही, पाय पडा, पण अशा पायावरती डोकं ठेवा जे पाय आपल्या डोक्यापेक्षा पवित्र आहेत. त्या पायात काहीतरी पावर पाहिजे ना, त्या पायात काहीतरी साधना पाहिजे, ते पाय योग्य ठिकाणी गेले पाहिजे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्रा कंठ पवित्र यदि नामघोषो हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हस्तस्य भूषणम दानम सत्य कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्र भूषण किं प्रयोजनम. काही
म्हणून तर देवाचे पाय, संताचे पाय, साधूचे पाय, गुरुचे पाय पुण्यवान असतात. ते प्रक्षालन करावेत, त्यांचं चरणामृत घ्यावं, कारण ते आहेत तेवढे पुण्यवान. कोणाच्या पायात कसं पडायचं? एवढं मोठं श्रेष्ठ डोकं कोणाच्या पाय पडत असतोय? संतोष महाराज अजिबात नाही, लांबून हात जोडायचे. ब्राह्मण समाजामध्ये परंपरा कशी माहिती का? महिला नमस्कार करताना नमस्कार करते, नाही कळलं? असं इथूनच असतं फक्त नमस्कार. हे सहज कसं पाय ठेवायचं? कोणाचं डोकं कसं ठेवता येईल? योग्यता अयोग्यता पाहावी लागेल ना. घाई करायची नाही, घाई करायची नाही. गेल्या महिन्यात एक जण मला महाराज मला माळ घालावर म्हणून, पण तुमच्याकडे माळ तर दिसते ना. तो म्हणला आहे, पण आपल्याला गुरु बदलायचा आहे. अरे बापरे, म्हणलं बदलायचं काय? बरोबर. म्हणलं विचारतो खरं हा कधी केला? म्हणलं तुम्ही ही माळ कधी घातली? 1 महिना झाला ना म्हणे. मी मनातली मात म्हणलो, तिने हा महिन्यात जर बदलायला तो मला 15 दिवसात बदली. मी त्यापेक्षा त्याला म्हणलं तुला लांबून आशीर्वाद देतो, तू दुसरा गुरु पहा. आपल्या मला बी टाईम नाही कोणाच्या गुरु, मी शिष्य आहे म्हणलं फक्त. ठीक आहे. आपलं आपण काम करत जावं, लई मानबानाच्या माझे पडू नाही. काय होतं, शिष्याचे अपराध मान्य असतात, गुरुचे अपराध मान्य नसतात. भृत्य अपराध सर्वत्र स्वामिनो दंड इष्यते असं रामायण सांगतं. त्यामुळे तुकोबरा काट कसेपर्यंत सांगतात, उंचे गिरीशी गिरे गिरे एक बार, चारित्र्य गिरीशी गिरे गिरे जन्म हजार. चारित्र्य संपलं की जीवन उद्ध्वस्त होत असतं, परत ते घडल्या जात नसतं. एखाद्या माणसाच्या फोटोची जेव्हा आपण पूजा करतो का, ते आमचे बाबा म्हणायची ती चित्राची पूजा नसते. चित्राला घातले. आज 3 एप्रिल तारीख आहे ना, आज शिवरायांचं पुण्यस्मरण. आज अनेकांच्या स्टेटसला आहे, माझ्या असं अनेकांच्या स्टेटसला आहे. शिवरायांच्या पुतळ्याला प्रतिमेला आपण हार घालतो. तो चित्राला हार नाही, तो त्यांच्या चरित्राला घातलेला हार असतो. 50 वर्षाच्या कालखंडात 150 वर्ष जगला तर काय करू शकतो हे जगण्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आपण केवढे पुण्यवान आहेत, केवढे पुण्यवान आहेत आपण. याच कोकणामध्ये, रायगड कोकणातच येतं ना, याच कोकणामध्ये जगाच्या महापुरुषाने देह ठेवला आहे. आपल्याला कधी कधी या घटनेचा स्वाभिमान पाहिजे, केवढे पुण्यवान आहेत. इथून हाकेच्या अंतरावरती शिवनेरी किल्ला आहे. खरं खोटं आहे? मग तो तुम्हाला रायगडपेक्षा तर शिवनेरी जवळ असेल. हां, जगाच्या महापुरुषाने इथं जन्म घेतला आहे. मी तर म्हणतो आपल्या चेहऱ्यावरचं तेजच हटू नाही. आपण केवढ्याची लेकरं आहेत, केवढ्या थोर पुरुषाची माणसं आहेत आपण. जगात कुठे गेले की शिवरायांचं नाव सांगितलं लोकांना कळतं. आपली आय डीच ती आहे, नाही कळलं? विनाकारण आपण गळ्यात घालून फिरायचंच नाही. आपली आय डी कधीच आपल्याला कोण काय विचारतो. तुकोबरा म्हणले, तुकोबरा केवढी आय डी? सरळ सांगितलं, फक्त एक पथ्य सांभाळा, कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ काय शब्द आहे? बोलायचं नाही म्हणजे काय वाद घालायचा असं नाही. याचा अर्थ शास्त्राव्यतिरिक्त बोलू नका, बोलू नका. कारण शास्त्रच पहिली एवढं पडले, हेच आपल्याला वाचायला वेळ नाही. तर आपलं कुठं नवीन काय म्हणताय? आमच्या मित्राला म्हणलं होतं तुमचं लिखाण खूप छान आहे, थोडंसं लिहून ठेवा. तिनं सांगितलं पहिलंच एवढं लिहिलं आहे की आयुष्यात लोकांनी लिहिलेले ग्रंथ वाचायचे म्हणलं तर आयुष्य संपत पण ग्रंथ संपत नाही. आज आपण 4 वेद, 66 पुराण, 18 पुराण सगळं म्हणलोय. खरंच पाहिलं का आपण? 4 वेद पाहिलेत आपण? फक्त माहिती आहे आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि अथर्ववेद आहे का? यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपण 4 वेद ऐकलेत, फक्त पाहिले कुठं? मी तर थोडं मोकळं बोलेल, रागील पण मोकळं बोलेल. महाराष्ट्राला शानं वेद आणि शास्त्राने केलंच नाही, महाराष्ट्र शानं केला गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुकोबा ज्ञानामाने महाराष्ट्र शहाणा केला. अरे त्यांनी आम्हाला शहाणं केलं, तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोराला काय कीर्तन प्रोत्साहन करतात काय? नाही तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला काय करते? असे काही पुण्यातले शहर आहेत, मुंबई शहरामध्ये असे काही शाळा येतात, स्कूल, जिथं मायबापाचे इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय पोराला ॲडमिशन भेटत नाही. तसाच नियम जर इथं लागू केला असता तर आम्ही कीर्तनकारच झालो नसतो, नाही कळलं? आपल्या वाट्याला पण नसतं आलं ते. उलट त्यानं सांगितलं पाठीमागं झालं ते सोडून द्या. तुमच्याकडून जीवनात कोणताही अपराध पाठीमागं घडला असेल तो देवाला हात जोडून सांगा, देवा माझी चूक झाली, यानंतर मला पदरात घे. अरे तो लगेच घ्यायला तयारी. इतकं सोपं आहे, इतकं संतांनी मोकळं ठेवलं. म्हणतो तो कोणता कोणी कोणाशी न बोला, फक्त येताना आणखी एक पथ्य सांभाळा. तू का म्हणे सांगा घाटे कामने सांगा घाटे तुका म्हणे सांगा घाटे तुका म्हणे सांगा घाटे बा
आलो तो वरी आज देतो पोट भारी. तो कोबारा अभंगाच्या शेवटच्या त्यांना सांगतात तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे हरभरा. त्याला घाटे म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात? घाटे म्हणतात ना. म्हणजे तुकोबाराय म्हणतात इकडे येताना हरभरे खाऊन येऊ नका, मी तुम्हाला गुलाबजाम खाऊ घालणार नाही. कळलं? मरणाचा हरभरा खाला आणि पोट फुगल्यानंतर गुलाबजामचा एक घास खायना, इकडे चांगलं खायला भेटणार आहे ना. म्हणून येताना रिक्त पोटने तेने नका भरू पोटे. का? कारण आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कृष्णचरित्राला आरंभ करतो. भजन करा विठोबा रखोमा. एवढं पोटभर दिलं की पोटच दिसना. नाही कळलं? पोटच दिसना. नवीन पोट जन्माला आला. हे देणंच आहे ना, ही भगवत कृपाची. मी रात्री सांगितलं पण थोडंसं विसरून गेलो. 1-2 हार शिल्लक ठेवलं पाहिजे होते. बाबांना घालायला पाहिजे होते, महाराजांना घालायला पाहिजे होते. मी थोडा वेळ का हार ठेवतो गळ्यात? कारण एकदा गळ्यातला हार काढला की परत तो सेकंडरी होत असतो. आणि मग लगेच काढायचे त्याचे पैसे फिटत नाहीत. नाही कळत? आता एवढं मोठं घेतलं तर थोडं थांबलं पाहिजे ना, मग तिचे पैसे तर फिटले पाहिजेत ना. काय काय नंतर त्याचं निर्माल्य होत असतं. त्यामुळे आहे तोपर्यंत बरं. घेतला फोटो महाराज? सेंड करा. नाही फोटो घेतात पण पाठवतच नाही. ज्याला तरी कशाने मला पाठवा. काढा काय नसतं ते ना, संग्रहित राहतं. सारंगपुरी परत वारंवार लक्षात राहते. सर्वांनी तर जोरदार टाळी वाजव. विठाला विठाला काळाचं म्हणलं तोडावं लागेल. ठीक आहे, राहू दे. टाळी वाजवायचं. तुकोबारांचा ते पोटभर देईल. फक्त जाताना आपण संताकडे रिक्त हाताने जावं. थोडंसं मोकळं बोलतो, याच्यातून भाव दुसरा करतो आणि चरित्राला प्रारंभ करतो. संताकडे जाताना कोरं जावं, साधकाकडे जाताना कोरं जावं, स्वच्छ अंतकरणाने जावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेव 1400 वर्षे जगले पण माझ्याकडे येताना रिक्त पोटाने आली. तुका म्हणे तेने नका भरू पोटी. म्हणून तर 65 वव्यांची चांगदेव नावाची 65 जन्माला आली. स्वस्ती श्री वटेशू लपुणे जगदा भासू दाबी मग ग्रासू प्रगतला केली. चांगदेवाने लिहिलेलं पत्र कोरं होतं. कळलं ना बोलणं माझं? कोरं पत्र असं की तर लिहिता येतं ना, तसं साधूकडे जाताना काहीच आपल्याला येत नाही. हे लई चांगलं. मी तर म्हणतो अज्ञानी मनुष्य खूप चांगले असतो. का? कारण त्याला परफेक्ट देता येतं.
आमच्याकडे एखादा पोरगा जर शिकायला आला ना आम्हाला कळलं का याला पहिलं काहीच येत नाही एक नंबर तयार करतो मी त्याला. पण मला कळलं का अगोदर 9 संस्थेत होता. मी त्याला सांगतो 10वी दुसरी गाठ माझ्याकडे येऊ नको तू मला बिघडून टाकली. हां कारण तिने एवढे जर महाराज वाटतं लावलीत एवढे पाहिलेत काय काय नाही. तर तुकोबाराय म्हणतात जीवनचरित्र अत्यंत सुंदर आहे. संप्रदाय एक नियम आहे. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा अर्थ सांगायचा, विठोरुक्मा भजन घ्यायचं आणि उरलेल्या कालखंडामध्ये कृष्णचरित्र प्रारंभ करायचा. भगवंताचे 24 अवतार, भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेत. संतांनी 10 अवतारांचं वर्णन केले. कत्स्य, मत्स्य, नृसिंह, वराह, परशुराम, राम, कृष्ण, हो वामन आणि परशुराम, कृष्ण आणि राम, बौद्ध आणि कलंकी. मी थोडेसे असे मागं पुढे घेतले सिक्वेन्स, पण कशा अर्थाने केले मी याच्यात जोड्या लावल्या. जोड्या कळल्या का तुम्हाला? अंश, अंशांश, आवेश, काला, पूर्ण आणि परिपूर्ण तम हे जे 6 प्रकार आहेत तर जोड्या अशा लावल्या मी. कच्छ आणि मत्स्य हे 2 अवतार जलचर आहेत. कच्छ आणि मत्स्य हे जलचर आहेत, पाण्यात राहणारे अवतार. वराह आणि नृसिंह हे अवतार वनचर आहेत, हे जंगलातले अवतार आहेत. पहिले जलचर नंतर वनचर. राम आणि कृष्ण हे क्षत्रिय अवतार आहेत, दोन्ही क्षत्रिय अवतार आहेत. वामन आणि परशुराम हे ब्राह्मण अवतार आहेत. वामन आणि परशुराम हे ब्राह्मण अवतार आहेत. आणि बुद्ध आणि कलंकी हे शांत अवतार आहेत. म्हणून पांडुरंग बौद्ध अवतारामध्ये येतो, कारण शांत अवतारामध्ये. म्हणून त्यानं कोणालाही मारलं नाही. देवाचे जे कामं सांगितले कोणते? यदा यदा ही ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय जप जप होई धर्म की हानी बाढ़ई असुर धमाभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 तप तप प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगलहारी करहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुलरीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय एक बार लेता झुक माई शंभु गए कुंभ जरिषि पाई. राम संग सती जग जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई आसुर अधमाभिमानी. प्रताप प्रभुधारी विविध शरीरा हरई कृपा निधि सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि जब जब होई धर्म की हानि बाढ़ई आसुर एकदा पकोच्या करता टाळ्या वाजवा. चांगलं वाजवलं ना. विकू बंद. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा देव अवतरती म्हणजे खाली येणे, उद्धरती म्हणजे वरती जाणे. तो खाली येतो, धर्माची संस्थापना करतो, दुष्टांचा कर्दनकाळ ठरतो आणि सज्जना करतो. तो सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आपण म्हणतो ना परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे. तो येतो, अनंत वेळेस आला. अरे कोणाकोणाचा करता कधी काय काम केलं?
आता संप्रदायामध्ये एक अभंग प्रसिद्ध आहे, उंच नीच काही नेने भगवंत 23 संतांची लिस्ट आहे याच्यात. कोणा करता त्याने काय काम केलं, किती नाव आहेत, 23 संतांची नावं आहेत. शेवट पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठ तुका म्हणे मात अन्यथा धन्य त्याचे शेवट केलं आहे की नाही. आपण पाहून घ्या, संत वचने याच करता सांगितलं, व्याधस्य चरणम ध्रुवस्यचे वय विद्या गजेंद्रसे का काचेतील हृदयसे यावदोपदिशी रुकुम करुषम कुब्जा किम नामरुबिक मध्ये किम सुदामनो धनम भक्त्या तुष्यते केवळ नजगुण भक्तिप्रिय माधव. हा भागवत संत तो सर्वांना सरकत येतो. कृष्णाने सर्वांनी अवतार धारण केला, त्याचं नाव आहे परिपूर्णोत्तम अवतार, अर्थात परमात्म्याचं. निघालं का सगळं, निघालं का? हां, हे थोडं राहिलं का, असं अगोदर सांगत जा ना, सगळं संपल्यावर का सांगितलं पाहिजे. ठीक आहे, लोकांपर्यंत नसलं ते एकदा टाळी वाजवा सर्वांनी. दोन अवतार महत्त्वाचे आहेत, राम आणि कृष्ण. राम अवतारातलं वैशिष्ट्य काय असेल तर तो पूर्ण अवतार आहे. रकार उच्चार मात्रेने बहिणी अति पातकम पण परवेशाभावीचे मकार असो कपाटवत. राम शब्दाचा उच्चार केल्याबरोबर तोंड रा म्हटलं की पाप बाहेर जातं, रा असं म्हटलं कीच पाप बाहेर जातं. आणि बाहेर गेलेले पाप काही सेकंदात आत येऊ नये त्याचा एक विशिष्ट काळ असतो, तोपर्यंत म्हटलं की तोंड झाकलं जातं. कृष्ण शब्द फार गोड आहे. कृष्ण शब्दामध्ये 6 अक्षर आहेत, क र श न अन 2 विसर्ग. क म्हणजे कमरकांत, र म्हणजे राम, श म्हणजे षडगुणाश्वर्य संपन्न, न म्हणजे नृसिंह देवता, अ म्हणजे अग्निदेवता, न विसर्ग म्हणजे नर आणि नारायण. त्याचा श्लोक असा आहे, कृषी भौतिक शब्दो नशे निर्वृत्ती वाचे का तोयरे किम प्रमाण कृष्ण येते भिधी येते. कर शेती धातोय ना, नीट आणखी लक्षात ठेवा. कृष्ण शब्द आणि कृपा शब्द सारखे वाटतात. कृष्ण आणि कृपा दोन्हीमधला क्रू सारखा असतो, पण दोघांची स्पेलिंग सारखी नाही. कृपा शब्द येताना KRUPA आलेच, यू टाकायचा, KRUPA कृपा, पण कृष्णाला यू चालत नाही. कृष्ण शब्दाचा KRI का तो करशेती धातोय. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली काणी, विवळ झाले अंतःकरणी मी घरधंडा विसरले. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, वाजवली मुरली कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली मुरली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिने येऊनी हृदय संचरणे. कृष्णाकर्षणी, कृष्णाकर्षणी. कृष्ण हे समर्पण आहे, सामान्य आहे का? तो चित्ताचं आकर्षण करतो, तो परिपूर्णतम अवतार आहे. परिपूर्णतम श्रीकृष्ण अन्यवही एक कार्यार्थमा गत्यम कोटिम कार्यचकारा. कृष्ण परिपूर्ण, त्याला कोणतंही स्वातंत्र्य आहे, सगळं स्वातंत्र्य आहे. जसं रामाला बांधलेलं आहे, नाही कळलं? एक पत्नीपेक्षा अनेक पत्नी करण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रामध्ये होतं, पण बोलीला वाल्मिक तैशेची करीन ओतून नावी नामा म्हणे. कुंजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम अरवी कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम चरित्रम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापातकनाशरम. कृष्णाचं काय, कृष्णाचं कसं बी नाही कळलं? हां, कृष्ण आपलं कसं बी, कृष्णाला काय बंधन नाही, मोकळा कार्यक्रम नाही. आणि कृष्ण चरित्राला बी ताण नाही. ते परभणी जिल्ह्यात काल्याचं कीर्तन होतं. कीर्तन आता संपलं, मी खाली बसणार, शेवट दहीहंडीचाच अभंग शिल्लक राहिला. त्या टायमाला जे विठ्ठल घ्यायच्या टायमाला एक जण कार्यकर्ता आला आणि माझ्या कानात म्हटलं, महाराज आणखी अर्धा तास कीर्तन करावं लागते. लोक काय झाले, लोकांकरता जे स्वयंपाक भरवला त्याच्यामध्ये जी आमटी बनवती त्या आमटीत कुत्र्याचं पिल्लू पडली. आता ती टाकून दिली, पहिल्यापासून बनवायची. आता हे फक्त त्याला मलाच माहिती नाही कळलं. मी परत कृष्ण असा लांब नेला, नाही कळलं. अर्धा तास तिकडून जाऊन आणला भातचा आमचा धरण दाखवून. लोक म्हणले भरपूर काले ऐकले, पण यांचा कृष्ण जरा जास्तच पळतोय. मी म्हणलो जोपर्यंत आता नवीन आमटी होत नाही तोपर्यंत कृष्ण खेळत राहणार. का कृष्णाला फिरवत येतं, कृष्णाचं चरित्र काय, कृष्ण जसं मनात आलं तसं ते काय त्याने सांगितलं. ते कारण राम अवतारात जे शिल्लक होतं ते सगळं कृष्ण अवतार करायचं होतं. म्हणून कृष्णाचा जन्म झाला श्रावण मध्य अष्टमी. देवकीच्या पोटी आले ते 8वे, वयवर्ष 8, महिना ऑगस्ट, देवाचा अवतार 8वा. फार गोड. परमात्म्याने रूप धारण केलं, काय सुंदर. महाराज जगाचं सौंदर्य जन्माला आलं होतं. लोकांनी त्याचा उत्सव केवढा मोठा केला. गुढिया तोरणे करती कथा, गुढिया तोरणे
नाही झालं तरी पण वाजवण्याचा पण उल्हास पाहिजे. काही एक माणसं खाल्लं तरी वाजवत नाही का? वा, युवराज महाराज छान. बालकृष्ण नंदा घरी किती मोठा उत्सव. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सर्वांनी आपल्या घरावरती गुढी उभी केली, घरात तोरणे बांधली, हे उत्सव साजरा केला सर्वांनी. गळापुढे रांगोळ्या काढल्या, कथा कीर्तन वादन. अरे आपल्या प्रिय व्यक्तीला जर मूल जन्माला आलं तर आपला आनंद गगनात मावत नाही. तिथं राजाला पोरगा जन्माला तर तुझं नुसतं बरं जन्माला आला तो का सामान्य होतं का? अत्यंत सुंदर विलोभनीय. नाम तुम्हारा तारणहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. सामान्य पोरला पाहिलं तर लोक म्हणतात दृष्ट लागलं. हो काय ते सौंदर्य, काय ते तेज, काय ते म्हणजे माणूस विचार करतो एखाद्या सामान्य व्यक्तीला पाहून तो कृष्णाचं काय घडत असेल. तो तर प्रति मदनाचा पुतळा. यशोदेला दुसरं काही सुधरतच नव्हतं. 24 तास कृष्णच होता. आपल्याला आपला पोरगा आचुलन बचुलन छकुडन रुपडन तोपडन काय काय असं असं वाटतं तर कृष्ण काय आहे की नाही. उलट त्याला पाहण्याकरता अनेक मोठ्याचे साधू संत येऊ लागले. ज्या साधूला दानदक्षिणा देऊन येत नव्हते असे साधू घरी येऊ लागले. यशोदेला कुतूहल वाटलं, हा साधू आपल्या घरी कधी आला नाही आणि आपण बोलायला गेलो तेव्हा तिने सांगितलं मी जात नाही माझ्या घरी. मग आज कसा होऊन आला. मग तिला कळलं माझ्या पोटी परब्रह्म जन्माला आलंय, जगाचं सौंदर्य पोटाला जन्माला आलंय आहे की नाही. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवून झाली वेडे, मदन पोटाले बापुडे इरकुणीकडे इंद्रचंद्र. सामान्य ती कथा आहे का ती. यद आदित्यम गतो ते जहा जगत भासयते खिलम यश्चंद्रमस्य चाग्नो तत्ते जो विद्यमाम एकहा. जगाचं सूर्य हजारो सूर्य ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावे तेज होतं कृष्णाच्या चेहऱ्यावरती. विलोभडी आकर्षण होतं आकर्षण. वेड लागायचं वेड. गवळीची भाव होता तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कानारे भेट दे ना मला, कानारे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कानारे 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 भेट दे ना मला. वाट तुझी पाहता नयन माझे सिंगरे, कुठे गेला माझा काना विपरीत घडले. किती किती मी शोधू तुला जीवा माझा दमला, किती मी शोधू तुला, जीवा माझा दमला, कानारे भेट रे ना मला, कृष्णा रे भेट रे ना मला, कानारे भेट रे ना मला, कृष्णा रे भेट रे
राधा श्री राधा 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 जीवन में बंदर बोले श्री राधा वृंदावन में बनकर बोले श्री राधा राधा जीवन में बंदर बोले श्री राधा निधि मन में बंदर बोले श्री राधा राधा बंसी गंजी कन्या बोले श्री राधा जीवन के बंजा बोले श्री राधा राधा मी वृंदावनमध्ये राहिलो राहिलोय वृंदावनला गेलेल्या माणसा जर वृंदावन करत असेल तर मी तिथं राहिलोय आणि शिवाय तेव्हा तर ॲक्सिडेंट झाला नव्हता तेव्हा माझा पाय गेला नव्हता मी दिवसाला 25-30 किलोमीटर तीर्थक्षेत्रात कधी चप्पल बूट घालत जाऊ नये असं शास्त्र आहे तीर्थक्षेत्रात गेलं की जिथं गेलं तिथं मी तुम्हाला कार्तिकमध्ये पण बोलतो हा विषय की आलं दिंडीवरून की दुसऱ्या मिनिटाला आपल्या साईडला चपला बुटं करून ठेवायचे माऊलीच्या दरबारात माऊलीच्या आळंदीमध्ये पायात बूट चप्पल न घालता फिरायचं का कारण तो समाधी सोहळा आहे समाधी उत्सव आहे साधू 33 कोटी देव तिथे येणार आहेत प्रभूच्या आमच्या ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला तर त्यामुळं तिथल्या मातीचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे वृंदावना उतरा की ती वृंदावनची माती एवढी पवित्र आहे हजारो गोपिकांचे अश्रू आहे तिथं अटती यद्भवा नन्हि काननन तुटी उगायते त्वां पश्यतां कुटिलकुंतनं श्रीमुखंच ते जड उदीक्षतां पक्षं दुदृशां जयति तेऽधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शेष्वदत्रयी दयत दृश्यतां दिक्षुतावका स्वयि धृतासव स्वां विचिन्वते परमात्मा दर्शनाची जी आश आहे ना राधे कृष्ण 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 राधे 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 श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो हा त्याचा ठेका नाही पण मी तुमच्या ठेक्यात म्हणलोय त्याचा ठेका वेगळा आहे प्रत्येक गाण्याचे ठेके वेगळे असतात त्याचे ताले वेगळे असतात मग ते त्याच्यात मला तालात म्हणायचे ना आणि मी तुम्हाला सांगितलं की नाही स्वराचा प्लस म्हणजे घटना विषय असतो ताल गाय तो बाल गाय तो सुंदर आहे प्रत्येक घटना ठरलेली आहे प्रत्येकाची ताल ठरलेली आहे प्रत्येकाचे स्वरूप ठरलेली आहेत असं पाव मात्र जरी अंतर पडलं ना तर सगळा खेळ बिघडतो म्हणजे म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 त्यातला 3 इकडंच गेला पाहिजे 7 इकडंच गेला पाहिजे ते 3 इकडं 7 इकडं 12 इकडं टाळ शास्त्रही टाळाचं गळ्यात टाळ घातला म्हणजे टाळ वाजवत होतं असं नाही हे टाळ गळ्यात घातल्या टाळ वाजवत नाही टाळचं देखील ते डाव्या हातात टाळ हा रिसीव असतो त्याला फिमेल म्हणतात डाव्या हातात त्या टाळाला फिमेल रिसीव म्हणतात उजव्या हातात त्याला हा डोनर असतो देणारा असतो तो ही जागा सोडत नाही ॲक्टिव्हिटीज याला करायच्यात हां तो जागेवर आहे तो जागेवर स्वतःचे हात सोडत नाही याला दाखवायचं 3 आणि 7 कोणता आहे ज्याचा डाव आहे त्याचा हाय नाही तर परत म्हणता मग आम्ही कसा नाही का म्हणजे तो एक ताण घेऊन डाव्यानं उजव्याबद्दल सांगितलं हा ते शास्त्र आहे ना गळ्यात काय टाळ घातलं म्हणजे का कसा खाना वाजवणार का शास्त्र आहे शिकावं लागतं बरं का एक लक्षात ठेवा वाचलं की कळतं ते साहित्य आणि शिकावं लागतं ते शास्त्र म्हणून एवढ्या ताकदीने एवढ्या आत्मविश्वासाने आम्ही का बोलतो कारण आम्ही कोणत्याही शास्त्राबद्दल बोलू शकतो एवढी शास्त्र अध्ययन करतो आम्ही आज करतो काल करतो रात्री करतो तुम्ही सगळे निघून आले रात्री अभ्यास करतो तुम्ही माझं रात्रीचं स्टेटस किती वाजता आहे त्याच्यानंतर पाहिले कुठं आली तुझी
तरी सकाळी वेळेत उठून साधना करून स्नान करून माझं सगळं अनुष्ठान सगळं करून कंप्लीट 8ला तर मी मंडपात हजरी नाही कळलं. तुम्ही उशिरा तरी मी वेळेत आले की नाही. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ इथपर्यंत की माणसाने आपल्या कामात तत्पर असावं. बस आता अधिकचा विषय लांबेल. कृष्ण सुंदर होता, विलोभनीय होता. सर्व पाहण्याकरता गर्दी करू लागली. कंसाने मिटिंग भरवली. जो कोणी याला मारे त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिली पुतना उठली. नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना. संकट कधी सुंदर होणीत असतं बरं का. बाबांच्या भाषेत बाबा म्हणायचे स्वरूप सुंदर होऊन संकट येत असतं. संकटात म्हणजे सौंदर्यात संकटच असं नाही तरी सौंदर्याचं नाव संकटच असतं. नामदेवाचे काही प्रमाणित माझा विषय पुढे जाईल. नामदेव म्हणतात नंदराच्या घरी ती पुतना पहिली आली आणि आवाज दिला. पुत्र ही नाही ती पुतना. पूत म्हणजे प्रेम, जिला प्रेम नाही, भावना नाही, पवित्र नाही, असे बरेचसे अर्थ आहेत तिथे. आवाज दिला यशोदे मला तुझ्या बाळाला पाहिजे. तिने सांगितलं गबाई तो झोपला. कृष्ण उठला. तिने सांगितलं मला कुठं झोपायला वेळ. तिने हातात घेतला. जास्त विषय लांबवत नाही. दशमस्कंदात शुकाचार्य वर्णन करतात. शुकाचार्य म्हणतात ती किती सुंदर होता. इथं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. ती मारण्याकरता आली होती पण कृष्णाचं रूप पाहिलं आणि ती मनात काय म्हटली माहिती का. ती म्हणजे कृष्णा तू एवढा सुंदर आहेस असं कोणी सांगितलं असतं तुम्ही मारायला आलीच नसते ना. तुझी शिष्या झाली असते नाही कळलं. 1-2 तारखा तर भेटल्या असते. लगेच डायरी घेतली असते. अरे तुझी काय कृष्णा आहे कोणीतरी सांगायला पाहिजे की नाही. पण आता एक सापडलं. आता मी तुला सोडून घरी गेले तर कंस मारील. आणि आता तुझ्या चेहऱ्यावरचं तेज पण मला एक नक्की कळालं की माझा मृत्यू तुझ्याच अर्ची. आता तू मला मारणार. मग आपली आता संपलं जीवन. म्हणून तो पुतना कंटक मुक्त केली. तो सनकादिकाचे माने साविज्य सौरसुदीला पुतणे ती विषयाने स्तनपाणी मारू आली. नारदा ध्रुव अक्रूरा शुकहान सनत कुमारा या भक्तिमी धर्मा प्राप्त जैसा तैसा गोपिका शिकामी येरा कंसा भय संभ्रम्या येरा घातक्या मनोधर्मी शिशुपालादिका. ज्ञानोबाने काय गोडवर्णन केली. ज्ञानोबाने म्हणतात सुट्टी नाही अशी काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अरे गागासूर कागासूर बगासूर कसले कसे राक्षस आले. अरे म्हणजे कथा वाचताना काय घटना आनंद मिळतो. मोठमोठे राक्षस आले. कधी न पाहिल्या गोकुळातून ते वृंदावनातले लोक हैराण होऊन जायचे. हा काय नवीनच संकट झालं. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर. देवाला चिंता गेली. नवीनच चिंता सुरू झाली. हां कारण सौंदर्यावर संकट असतं, सत्तेवर संकट असतं, संपत्तीवर संकट असतं नाही कळलं. म्हणून तर साधू सौंदर्याला बाळगत नाही. तो कसाही राहतो. तो संपत्तीला बाळगत नाही. शिल्लकत नाही तर वाद कशावर घालावं. एकच झोपडी शिल्लक आहे. कशावर प्रॉपर्टी दावा करीन कोण. अंगावरचे कपडे आता माझे रामेश्वरला शिव महापुराण कथा झाली तर तिथं राष्ट्रपती APJ अब्दुल कलामचं घर आहे. तर तिथं जन्मलं ते मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. तुमच्यासोबतच्या लोकांना म्हणून या पाहून कलामांचं घर. ते अब्दुल कलामांचं म्हणून पाहू नका. ते देशाचे राष्ट्रपती होते म्हणून पण पाहू नका. ते राष्ट्रपती असून शेवटी फक्त 4 लुंग्या शिल्लक आहेत म्हणून पहा. संपत्ती ठेवली नाही. ते भारताचे शांती शास्त्रज्ञ होते म्हणून ते पहा. त्यागी माणसं पाहत जावं. आपल्या जरी सगळ्या घटनेचा त्याग करता आला नाही पण त्यागी माणसाला दर्शनाने डोळ्याने पाहत जावं. लांबून हात जोडत जावे. त्यांची सेवा करत जावी. जेवढं ते तिथं समर्पण करत जावं. कदाचित एखादा गुण अंगात आला त्यांची कृपादृष्टी प्राप्त होईल तर कदाचित आपल्या जन्माचा उद्धार होईल. कोणत्या तरी काळातलं आपलं पाप नष्ट होईल. साधूच्या जवळ जात जावं. आपण खूप जास्त जवळ गेले की मग अतिपरिचित आवाजण्या काय कळलं. मग ते होतं ना कधी कधी जास्त परिचित झाले आवाजण्या पण होती ना. अतिपरिचित आवाजण्या होती. एखाद्याला माणसाला जास्त जवळ गेली त्याचं मूल्य पण राहत नाही. म्हणून कधी कधी देव भेटत नाही हेच चांगलं आहे नाही कळलं. भेटलं की लोक बदलीत राहतील. नाहीतर आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सगळे बदलतोच की. या दिवशी तो त्या दिवशी तो. मी याकरता बोललो देवाचे अनंत काय काय वर्णन केलं सुंदर. यशोदेनं पाहिले की काय नवीन संकट आहे. शेवटी देव थोडासा मोठा झाला. यशोदेने गरगणना कुंडली बनवायची सांगितली आणि भगवान कृष्णाची ते कुंडली पाहताना ते हसू लागले. ते मनातली मात म्हणलं यशोदा तुला बरं वाटा म्हणून भजनपत्रिका काढायची नाही कळलं. तुला बरं वाटा म्हणून जन्मपत्रिका काढत नाही तर तुला माहीत नसं सांगतो जगातल्या सगळ्या कुंडल्या याच्याकडे येतो. सगळ्या जगाची कुंडली तो काढतो. त्याची काय कुंडली काढावं याची कुंडलीत नाही. तो सेकंदात सगळे तारे बदलू शकतो. सेकंदात ग्रह बदलू शकतो. एक नाही जन्मपत्रिकेचे काही दोष बदलता येत नाही बरं. ते भोगावे लागतात. तसे घरातल्या काही दोष भोगावेच लागतात. ते कळतं कोणत्या दिशेला कोणाच्या घराचं तोंड करू नये. इथपर्यंत आम्हाला कधी इथं काय चालू असेल सहजरिया काहीतरी कळलं की कळतंच. ते असतं त्यातला स्टडी असतो अभ्यास असतो. वादन जसं प्रॅक्टिस केलं अगोदर थाप टाकायची कळत नव्हती. 3 बोटं जोडारे बांधारे थाप नाही कळलं. नंतर मनुष्य न पाहता वाजू लागतो. नाही तर सुरुवातीला घी वाजवतो इकडं पाय न वाजवतो इकडं पाय. एकदा तयार झालं की पेटी वाजवणे पहिले आपण सारे गमपदंस लिहून ठेवतो. तर रात्री किती सुंदर वाजवत होती. पण सर्वात पहिल्यांदा सा वाजवला तेव्हा तो लिहिलंच असेल ना. याला सा म्हणतात नाही कळलं. म्हणजे पहिल्यांदा करताना कोणती घटना आपण लिहितोच की आपण प्रॅक्टिसचा परिणाम असा होतो. माणसं बोलत बोलत असं वाऱ्यासारखं नंतर हात चालू लागतो. तो प्रॅक्टिसचा परिणाम असतो. तेच असतं साधनेचा परिणाम झाला. सारखं अभ्यास करत राहिलं की कोणता घटना कळू लागतात.
कोणत्याही घटना करू लागतात. ज्ञानोबा म्हणतात मनोगत ओळखी मुंगीची. तुम्ही जर साधना करत राहिलात आणि तुम्ही जप करत राहिलात, जप करत राहिलात, तर तुम्हाला मुंगीच्या मनातला ओळखता येईल. इथं आपल्याला माणसाच्या मनातला ओळखता येईल. पण तर करावं लागेल ना. आपल्याला काम करायचं नाही, रिझल्ट पाहिजे. कसं मिळेल? मोठं व्हायचं तर संघर्ष करावं लागेल, साधना करावी लागेल. तिने सगळे पाहिलं, अरे कृष्ण, सुंदर नामकरण झालं, कृष्ण नाव ठेवलं, सर्वांना विरभणीय वाटलं. परमात्मा मोठा झाला, 5 वर्ष झाला, सगळे गोपाळ एकत्र केले. सर्वांना सांगितले, यार तरी यारी लागी, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सर्वांनी एकत्र या. सर्वांना सांगितले, चेरे का पडले? तिने सांगितलं, आम्हाला खायला ओरिजिनल भेटना. कुठे गेले ओरिजिनल? मथुरीत. म्हणजे आपल्याला भेटना पहिला धोका, शत्रूला भेटायला दुसरा धोका. तिने सांगितलं, मग एक काम करा, ज्या ज्या दह्यादूधचा व्यापार करतात त्या सर्व गवळींना ताकीद करा. एक पोरगा गेला, म्हणला, मावशी जेहारी, आमचा कृष्ण राजा झाला, डेअरी आमच्या ताब्यात आहे. आता आम्ही चेअरमन झालो, दुसरीकडे दूध द्यायचं नाही. आता 5 वर्षाचा पोरगा व्यवहाराची भाषा केल्या कोणाला पटेल का? त्या बाईनं सांगितलं, बाळा तुला ताप आली, ते तापलं. तिने सांगितलं, कृष्णा संघटना बरखास्त मोडून टाका, आमचं कोणी ऐकत नाही. कृष्णा सांगितलं, तुम्ही समजून सांगितलं का? आता एक काम करा, थोडासा दम द्या, थोडा दम द्या. एक बोबड्या नावाचा पोरगा, तो म्हणा, कुठना थांब जरा, मीत करतो नीतीला. तो जवळ गेला, मला, मावती देहाली. ती म्हणजे देहाली का आला? तिने सांगितलं, आत्ता माझा फ्लेंद आला होता, फ्लेंद. तिने तुला समजून सांगता प्रयत्न केला, तू काय ऐकायच्या मार्गावर दिसत नाही. तुला ठेवत तर सांगतो, उद्यापासून मथुलेत जायचं नाही. तू मथुलेत गेली, तुझं कामच झालं. ती म्हणली, इकडे ना. तो म्हणला, अजिबात नाही. कुतनानं सांगितलं, लांबून थांगा, नाही तर लत्ते खाता. म्हणजे तोही प्रयोग झाला, सगळे प्रयोग झाले. शेवटी कृष्णाचा प्रयोग नवीन सुरू झाला. कोणता? मी असता माझा घरी, रात्र झाली 2 प्रहरी, निजल्या असता पती शेजारी ग बाई बाई, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा, बाई बाई, अवचित हरी तुझा, बाई बाई, अवचित हरी मी असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी, निजल्या असता पती शेजारी ग बाई बाई, अवचित हरी तुझा, बाई बाई, अवचित हरी तुझा, बाई 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 बाई, अवचित हरी तुझा. टाळी वाजव. काल्याचं सार हे बरं, काल्याचं सार हे कृष्णाने सर्व जाती धर्माचे सगळे गोपाळ एकत्र केले, सगळ्याला सारखा न्याय दिला. समानता हे काल्याचं पहिलं दूत आहे. म्हणून तर काही भागामध्ये भाजीला कालवण म्हणतात, माहिती तुम्हाला? कालवण. तर कालवणाचा प्रकार काय असतो खरं माहिती का? ओरिजिनल कालवण कशाला म्हणतात? एका पदार्थाची केली जाते ती असती भाजी, पण वांग टाकले, मिरची टाकली, गवार टाकली, भेंडी टाकली, सगळे वेगळे तुकडे तुकडे करून टाकले आणि सगळ्याची एकत्र बनवून त्याला म्हणतात कालवण. दुसरा एक त्याचा अर्थ असतो की अनेक पदार्थ एकत्रित करून कालवलं की कालवण. आळंदीमध्ये मधुकरीची परंपरा आहे. मधुकरी, कोणाच्या घरी भिक्षाटन, मधुकरी असं म्हणलं की ती बाई पळीभर आपली भाजी आणायची, तिने बेसन टाकायचं, दुसऱ्याने पळीभर आमटी आणायची, त्याच्यात टाकायची. सगळ्या कॅनमध्ये सगळ्या भाज्या सारख्या. त्यानं काय होत असतं, कोणाची चव आणि कोणाची बेचव आहे, कोणाची तिखट आहे, कोणाची खारटे, काही शिल्लक राहत. जिची चांगली झाली तिचा गर्व वाढत नाही, आणि जिची चांगली झाली नाही तिचा चेहरा पडत नाही. सगळ्या भाज्या एकत्र केल्या की सगळ्याचे चेहरे कसे राहतात? प्रसन्न राहतात. कारण सगळ्याला वाटतं माझीच चांगली होती, नाही कळलं. म्हणून तसे कृष्णाने सगळा गोपाळ काळा एकत्र केला, सगळ्यांना एकत्र केलं, एका जाती धर्मात ते सगळे एकत्र बांधले आणि सर्वांना मुक्त करून टाकले. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारे नर, करावा विचार न घे चिंता कोणाशी. समानता मीन्स काला, इक्वॅलिटी म्हणजे काला, सर्वांना सारखाधिकार म्हणजे काला. सारखाधिकार पाहिजे सर्वांना. आधी करून वेश्याही इथपर्यंत विधान आहे, याला काला म्हटल्या जातो. आणखी तुला मोकळं बोलू का जरा? मोकळं बोलू. एखाद्या बाईला आपल्या स्वतःची मुलगी जावायच्या सोबत बाईकवरती बसली गाडीवर की किती बरं वाटतं? आपल्या मुलीला जावायला पाहिले की असं वाटतं हा लक्ष्मीनारायणाचा जोडा. आपल्या मुलीला जावायसोबत पाहिल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद आपल्या सुनाला मुलासोबत पाहिले की झाला की काला झाला. हा काल आहे, हा मुख्य काल आहे. हा आनंद झाला पाहिजे. सुनाचा रडण्याचा आवाज घरातून आला नाही की काला झाला. हा काला आहे. समानता मी बोलत नाही, तुकोबराचं प्रमाण आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. जीवनातला भेद संपला की काला झाला.
परभणी जिल्ह्यामध्ये खाली गेलो तुम्ही वसमतच्या जवळ, अर्थात हिंगोलीत मोडतात आता इथे गावाजवळ. तिथं माझं जागरण काल अशी 2 कीर्तन होती, आत्ता जशी तशी. तर तिथे रात्रीचं कीर्तन करून मी ज्यांच्या बंगल्यावर थांबलो मुक्कामी, ते कीर्तन झाल्यानंतर त्या मावशी म्हणल्या, महाराज थोडंसं बोलायचं होतं. म्हटलं बोला की. त्यानं सांगितलं देवाने भरभक्कम दिले सगळं, थोडीशी नाराज आहे मी. मग भक्कम दिलं ते असंही म्हणताय, नाराज आहे असंही म्हणताय. नाही नाही म्हणले देवाने भरपूर दिले. आता तुम्ही जसं बंगल्यात, आता आपण इथं थांबलो का, असे माझ्या पोराचे 7-8 बंगले आहेत, इतकं दिले. 2 मुलं आहेत, म्हणजे 1 मुलगा आहे, मुलगी आहे, सोने जावई सगळे मनासारखे. मग नाराज काय ते सांगा ना. त्याने सांगितलं नाराज या करताय, त्याच्या मनानं चाललंय सगळं. म्हणजे ह्या हाताचा वापर जास्त व्हायला ना, ह्या हळूहळू निघाले, नंतर सगळा पक्ष फुटणारी. हां मी नाराजी कशा करताय, त्याने सांगितलं नाराजी कशा करताय ते सांगत नाही, ते खुशा करताय, सगळं मनासारखं झालं आहे. मी मग आता नाराजी पण काय ते सांगा ना. त्याने सांगितलं नाराज या करताय, पोरगा बैल झाला. नाही कळलं, मला कळलं नव्हतं. मी त्यांना विचारलं परत सांगा. त्या म्हणल्या पोरगा बैल झाला, बैल. मला कळत ना, मी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी मोकळं सांगा ना. तिने सांगितलंय माझं पोरगं सुनाच्या ताब्यात गेले. बस म्हणलं की बसते, उठ म्हणलं की उठतंय, डबल दिले की कंडर कसरकं निघतंय. मग मला कळलं याला बैल होणे असं म्हणतात. मला त्याची डेफिनेशन व्याख्या कळली, याला बैल होणे असं म्हणतात. बरं बरं, मग व्याख्या कळली. मी म्हणलो येणे नाराज आहेत का. हां त्याच्यामुळं नाराज आहे. म्हणून मग खुश कशामुळे. हां ते म्हणजे एका घटनेनं खुश आहे ना. पोरगा ताब्यात गेला म्हणून बैल झाला म्हणून नाराज आहे, पण जावाई मनासारखा भेटला, एक शब्दानं पुरीच्या पुढे जात नाही. ज्याला कळलं त्याने टाळ्या वाजवा, बाकीचे प्रसाद घ्या. झाला का स्वयंपाक. संतोष महाराज अरे इकडं ह्या बैल झाला आणि तिकडं असं. हां माझ्याकडनं का भाऊ तिकडं तू आहे की नाही. म्हणजे थोडंसं मोकळं बोलतो, राग येईल पण मला काला वेगळा बोलावं लागेल. काला कशाला म्हणतात माहिती का. प्रत्येक आईला आपल्या स्वतःचा मुलगा श्रावणबाळ भाव वाटतो. प्रत्येक आईला आपल्या स्वतःचा मुलगा श्रावणबाळ भाव वाटतो. फक्त आपला जावाई श्रावणबाळ आवडत नाही. आता काय करावं. आपला मुलगा जसा श्रावणबाळ भाव असं वाटतं, तसं आपला जावाई श्रावणबाळ भाव असं वाटलं की समजून घ्यावं इथला तर काला 18 वर्ष झाला, पण आपल्या जीवनाचा काला झाला. तो काला करण्याकरता देवाला एकत्र लागतं, समानता नांदावी लागते. सगळे गोपाळ एकत्र केले. काय सुंदर महाराज. सुंभळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरी मला मारिला घडा. नंदाच्या हरी मला मारिला घडा. नंदाच्या हरी मला मारिला घडा. मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, सुंभळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा. मागे म्हणा, मागे महिला मंडळ म्हणा मागे. पहिल्यांदा घेऊन जाते मी तुझा, वाटेवरी उभासे श्री गोविंद. सुंभळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीन मला मारिला कडा. दमले बाई करू मी कयाच्या वाईट खोडीला, माझा माठ फोडीला ग माझा माठ फोडीला. असा कसा घन निळा, घाली पदराला पिळा, कुंकवाचा टिळा याने हसत मोडीला, माझा माठ फोडीला ग. वा वा, सगळे पुरुष मंडळी यांच्याकरता टाळ्या. आणि जे जे जोडीने त्यानं तर जास्त वाजवा, नाही तर घरी गेले की बिघडन. माझ्याकरता टाळ्या पण नाही वाजवल्या. एवढे महाराज आमचं कौतुक करत होते. गोड आवाज असतो बरं का स्त्रियांचं. हां एका रांगेत असं, रांगेत परफेक्ट काम असतं स्त्रियांचं. त्यांच्या मनात आलं ना, फक्त त्यांच्या मनात आलं पाहिजे. त्यांनी ठरवावं या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण करायचे झालेच समजा.
त्यांच्याकडे सप्ताह करते एवढे पैसे येत नाही, कळलं. त्या फक्त सांगत नाहीत काय नुसत्या कणाच्यात कुतात आहेत. आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय नाही. तुमच्याकडे काय आम्हाला कोरोनात याच्यात कळालं ना, नोटबंदीच्या टायमाला. अरे बाप, त्या टायमाला महाराष्ट्रात बाया किती श्रीमंत्यात कळाल्या. होय, माझ्यापर्यंत यायची ना काही महिला, महाराज तुला बदलून दे ना, फक्त त्यांना सांगू नका. तुम्हाला कॅश येते दो आम्हाला आहे की. तुमचं सोडा, आमच्या घरात बी भलतं सापडलं. मी बायकोला म्हणलं तू तर दररोज म्हणत होती माझ्याकडे रुपये नाही, हे कुठून होतं सगळं. तिने सांगितलं ना ये असेच आपलं मागं मागं. तेव्हापासून या एवढ्या हातबल झाल्या होत्या, सगळं संपलं होतं ते. हळूहळू आता परत मजबूत झाल्यात बरं का. हां, तुम्ही फक्त त्या म्हणत असता आम्हाला कुठं जायचं असेल तर तुम्ही काहीच नाही, फक्त परवानगी द्या. तिने सांगितलं रुपये देणार, रुपये देऊ नका, फक्त हा म्हणा. मी अगोदर 2 महिने जमा करून ठेवले सगळं. स्त्रीजात मॅनेजमेंट असते तिच्याकडे, तिला दूरदृष्टी असते. हे वर्षभरानंतर काय केलं पाहिजे हे तिला अगोदर कळत असतं. नजर तीक्ष्ण असते, कोणता व्यक्ती काय इंटेन्शनली पाहतो पण त्यांना माइंड सेफ असतं ना, प्रचंड बुद्धी असते, कल्पनेच्या बाहेर असते. सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया एवढ्या खुश झाल्या कृष्णाकडे पाहून. यशोदेकडे त्या तक्रार घेऊन जात होत्या, पण ती तक्रार नव्हती, ते प्रेम होतं. यशोदा वाटत होतं माझ्या पोराची तक्रार करताय. कृष्ण सांगितलं आई ते तक्रार करत नाही ग मा, ते माझ्यावर प्रेम करतात. तुला पाहायचं का, 2-3 दिवस फक्त मला बाहेर जाऊ दे नको. त्या बघ कशा बेचीन होती. कृष्ण 2-3 दिवस बाहेर गेला नाही तर गवळणी कारण नसताना घरी येऊन सांगलेल्या, यशोदे मिक्सर आहे का मिक्सर. त्या काळात होतं का नाही काय माहिती. तिनं सांगितलं का गं बाई तुझ्या त्या घरी 2 मिक्सर आहेत ना. नाही आमच्या घरचं मोडलं. हां मोडलं. त्या कृष्णाला पाहण्याकरता वेळ लागत होती, कृष्णाकरता वेळ होतं. त्याला काय, अरे तो पाहण्यासारखीच वस्तू होती ती, विलंब होती. अरे दर्शनी प्रशस्त पुण्यपुरुष. कृष्णाला पाहिले ते अनंत प्रेमाचं, भूकत लागत नव्हती. विसरल्या कामधंदा, घरी सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी सासा कोणी वृत्ती वेधली परमानंदाऊ. पुढे परमात्मा दिसायला तेवढा सुंदर, बोलायला तेवढा गोड, असा गोड बोलत होता का ना, लोकांना वेड लागायचं, वेड त्याच्या बोलण्यानं. यशोदेला वाटलं हे आता तक्रार करायला, पण तक्रार तसं नाही. बरं यशोदा त्यांना माहिती, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाणे, काही सांगता गाढाणे गे गोकुळच्या नारी. म्हणा तुम्ही लपून याची गोटी, आळ घेता जग जेठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. आता नाही म्हणत तरी म्हणत वाजवलीत नाही तुम्ही. सुंदरच होता तू. एक मास देवी खोडी काय बरं. कृष्णाची घराणे अशी होती. एक वाक्य सांगतो ना, थांबतो. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र शिंदू वाटे, लाडका हा तुझा काना, तुझी तुला गोड वाटे. कृष्ण कामच असे करत होता जे पटतच नव्हती. एक गवळण यशोदे म्हणजे, यशोदे तुला पटणार नाही पण तरी सांगते. परवा आला आमच्या घरा, आमच्या घरी परवा दिवशी कृष्ण आला होता. विचार त्याला आला का नव्हता. कृष्ण म्हणला काय सांगायचं अगोदर तू सांग, नंतर मी बोलतो. नाही कळलं. मग ती म्हणली मी बोलते. बोल म्हणजे अख्खं बोलतो, मग मला बोलू दे. तिनं सांगितलं परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, माझे सासरे घराच्या बाहेर झोपली होती. मग घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावर. तिने सांगितलं हा कृष्ण घरी आला, ताकाचा डेरा घेतला, आमच्या घरावर चढला आणि बाहेर माझी सासरी झोपली होती, त्यांच्या ढेरीवच फोडला. ते जे भूत 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 म्हणून पळा ते सप्ताह होईपर्यंत आले नाही. झालं का तुझं बोलणं म्हणले, झालं का, थांब आता माझा आई. मग आईला सांगितलं आई हे खोटं बोलते आणि खोटं बोलते मी तुला सिद्ध करतो. आईनं सांगितलं काय झालं. हिनं काय सांगितलं तर मी ताकाचा डेरा घेतला. आई मला तांब्या उचलतो. आईनं सांगितलं नाही उचलत. मला पाणी कोण पाचतं. आई म्हणली मी पाचते. मग तांब्या उचलत तर डेरा कसा उचलन, निर्दोष सुटला. कोर्ट घरचं आहे म्हणल्या दोष कसा सापडला ना. आईच्या कोर्टात पोरगा दोषी असतो का. कितीही पोराने गुन्हा केला तर आई मान्य करते. अरे नवरा कधी कधी बायकोला रागवत असतो, तुझ्या लाडानं वाया गेले,
तुझ्या लाडानं वाया गेले, पण तरी ती म्हणते माझ्या पोरासारखं पोर वाढीत नाही, फक्त गुटखा खातं बर. अरे फक्त आहे का ते? आईला कधी मुलामध्ये दोष दिसत नाही, मग आपल्या पोरा दिसत तर यशोदा कसं मान्य करेल? यशोदेने मान्यच केलं नाही, पण कालांतराने यशोदेला कळलं की कृष्ण कन्हैया लीला कळल्यात. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, सर्वांना एकत्र केलं, हमामा होत होतो, अनेक प्रकारचे खेळ खेळले, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय खेळायचे कीर्तनाचं म्हणायचं नाही बरं का, खेळायचं आहे का नाही, कीर्तनाचं सुख असतं, माणसं कीर्तनाने सुखी होतात. अशा खडकी सोडेल्या मोठा, अर्थातच सर्वांना खाला खाऊ घालण्याकरता सगळं एकत्र केले. भगवंताने वर्णन केले, शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रत बेनून जठरपटे शृंग वेथेचे कक्षे वामे पाणू मसोकुलम तथला निगृशिव तिष्ठन मध्यन सोपर सोरदो हास्य निर्भवी सोये स्वर्गी लोके मिशती भुभुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराजाणेश्वर माऊली, महाराजाणेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, नाराज तुकाराम. सर्वांनी म्हणा तुकाराम 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 तुकाराम. म्हणाल तो वरी. सर्वांना धन्यवाद. आज आपल्या सारंगपुरीचा 18व्या वर्षाचा काल संपन्न झाला. बरोबर मी 11ला थांबणार होतो, पण तुम्ही सर्वांनी करून सांगितले 15-20 मिनटं उशीर झाला आहे. अनंत महाराज 15 मिनटं पुढे गेलो. नको म्हणलो कशाला ठेवायचं नाही का, बरं पेढावं लागायचं. सर्वांना धन्यवाद. बाबाजी समोर बसले. देशात महाराजाच्या प्रति कृपा आहे, फुलनाथजी महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सर्वांना धन्यवाद. हनुमंतराच्या याच्याने प्रार्थना करू आपल्या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होत असा एक भाव व्यक्त करतो. माझे मित्र गणेश योगेश महाराज घरत महाराजांचा फोन आला. गणेश बाबा भालेरावांची आपल्यावरती कृपा आहे सर्वांवरती. त्यांची माझे खूप लहानपणापासून संबंध आहेत. मी छोटा होतो तेव्हापासून गणेश बाबांच्या शेजारी आम्ही राहत होतो. त्यामुळे त्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन घडलं. इतरांचं कशाने करू, तुम्ही सारखे फोन करत होते. रात्री सगळे आपण गप्पा मार बसलो. अनंत महाराज असतील, संतोष महाराज असतील, सगळे तुम्ही सर्व चांगले गाता. इकडे आमचे पवन महाराज सुंदर गाता, सुंदर कीर्तन करतात. आमचे पांडुरंग महाराज काळे तेही सुंदर कीर्तन कथा सर्वजण संपन्न आहेत. आपण सर्वांनी किती सुंदर वाजवलं. त्यामुळे तुमच्याही सर्वांना धन्यवाद. सर्वांनी सर्व करता एकदा टाळ्या वाजव. ज्यांच्या माध्यमाने नरेश तिवरे यांच्या माध्यमातून हे चॅनलला सगळीकडे आपल्याला दाखवणार आहेत, त्यांनाही विनंती आहे जेवढं बरं आहे तेवढंच टाका. म्हणजे जेवढं आम्हाला वादात घालू नका, तुम्ही वादात पडू नका. चालले गुन्ह्या गोविंदानी असं चाललं असा भाव व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. 1-2 मिनटं कोणी आपली जागा सोडू नका. दहीहंडीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल आणि पुढच्या काही छोट्या मोठ्या सूचना असतील तोपर्यंत सर्वांनी बसून राहायचे. एक जास्त वेळ नाही, पण 5-10 मिनटं सर्वांनी बसा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल. शिंकेला गविले तुरी होतो तिका जय मरे. कडे मुख बसलो ठिकाणी, तिच्या दारावरी होईच्या कोपरा. वारे दोन्ही कडे मुख बसलो ठिकाणी, तुका म्हणे हाती डोका घ्याणे, डोका तुम्ही वारे कडे घंटे धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश. काला वाटू एक एका वैष्णव संप्रदाय. या ब्रह्मादिका